झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची स्थिती विदारक आहे। निकृष्ट बांधकामामुळे अनेक शाळांना तडे गेलेत तर बऱ्याच शाळांना कुंपणच नाही। झी 24 तासच्या मिशन 24 तास अंतर्गत आम्ही वेध घेतलाय जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील म्हसले गावातील शाळेचा। जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती कशी असू शकते याची प्रचिती जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील म्हसले गावच्या शाळेवरून येईल। इथली जुनी शाळा पडकी झाल्यानं नवीन शाळा बांधण्यात आली, मात्र तिचं कामही निकृष्ट झालंय। कोंदट वातावरणामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन शिक्षण घ्यावं लागतंय। शाळेजवळच जंगल आहे, मात्र शाळेला कुंपणच नाही, त्यामुळे साप विंचवासारख्या विषारी प्राण्यांची मुलांना कायम भीती असते। याच सावटाखाली हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। साप विंचूंचा आम्हाला धाक आहे, त्यामुळे आम्ही बाहेर बसतो। आमची शाळेला कंपाऊंड नाही आहे, त्यामुळे आम्हाला विंचू काटाची भीती वाटते। मॅडम आम्हाला मध्ये बसायला सांगतात तरी आम्हाला बाहेर बसायचं पडतं। जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1847 शाळा आहेत, त्यातल्या अवघ्या 364 शाळांना संरक्षक भिंत आहे। याचाच अर्थ 1483 शाळांची स्थिती म्हसले गावच्या शाळेप्रमाणे आहे। संरक्षक भिंत वॉल कंपाऊंडच्या संदर्भात आमच्या अडचणी आहेत। या अडचणी उपलब्ध शाळांपैकी एकूण 364 शाळांना आज मितीस आमचे संरक्षक भिंत परिपूर्ण झालेले आहेत, परंतु सर्व शिक्षण अभियान योजनेतर वॉल कंपाऊंडसाठी निधी प्राप्त नसल्या कारणामुळे निधी मंजूर झालेला नसल्या कारणामुळे वॉल कंपाऊंड अद्याप झालेले नाही। म्हसले गावच्या शाळेचं सर्व काम सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळालेल्या निधीतून झालंय। वर्ग खोल्यांसाठी निधी मिळाला, मग कुंपणासाठी का नाही असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय। शाळांची ही विदारक स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेतू शकते। विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कारवाईच्या भीतीनं का होईना निगरगट्टा अधिकारी जागे होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।